नमस्कार मंडळी. छोट्या बाल्कनीमध्ये कमी जागेमध्ये सुंदर हिरवीगार आणि आकर्षक अशी जर तुम्हाला बाग तयार करायची असेल, झाडं लावायची असतील, गार्डनिंग करायचं असेल तर आता अजिबात कठीण नाहीये. थोडंसं नियोजन आणि स्मार्ट कल्पना देते. हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुमची गॅलरी सुद्धा एकदम टकाटक दिसणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता छोट्या बाल्कनीसाठी ना काही मी भन्नाट स्पेस सेव्हिंग आयडिया सांगणार आहे. हँगिंग पॉट्स आणि व्हर्टिकल प्लांटर्स काय काय त्याचे पर्याय अवेलेबल आहेत ना ते सुद्धा सांगते. तो यामध्ये नंबर 1 आहे ते म्हणजे व्हर्टिकल गार्डनिंग. हे आजकाल खूप जास्त फेमस झालंय कारण मुंबईची घरं त्याच्या गॅलरीज खूप छोट्या असतात. मग अशा वेळेस ना बाल्कनीची जमीन अडवण्याऐवजी तुम्ही काय करायचंय, भिंतीचा वापर करू शकता. यामुळे बाल्कनीमध्ये फिरायला सुद्धा जागा उरते आणि बाग सुद्धा छानपैकी तयार होते. मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवते तसं तुम्ही करू शकता. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे वॉल हँगिंग रॅक. भिंतीवर लोखंडी किंवा लाकडी रॅक बसवून त्यावरती तुम्ही छोट्या छोट्या लहान कुंड्या अडकवू शकतात आणि त्याच्यामध्ये प्लांटेशन करू शकता. पुढचा पर्याय आहे तो म्हणजे व्हर्टिकल प्लांटर स्टँड. हे सुद्धा आजकाल मार्केटमध्ये मिळतात. पायऱ्यांसारखे ना असे लेयर्ड असतात, म्हणजे असं लॅडर असतं ना, आपली शिडी असते तशी त्याची स्टाईल असते, किंवा 4 ते 5 अशा टायर्डमध्ये ते स्टँड वापरले जातात. यामुळे एकाच कुंडीच्या जागेत 4 ते 5 तुमच्या कुंड्या बसतात, म्हणजे जागा सुद्धा वाचते आणि छानपैकी तुम्ही तुमची गॅलरी सजवू शकता. पुढे आहे पॉकेट प्लांटर. कापडी किंवा ज्यूटच्या अशा खिशांसारखे ना वॉल हँगर्स आजकाल मार्केटमध्ये मिळतात, ज्यामध्ये तुम्ही पुदिना, कोथिंबीर किंवा लहान शोभेची जी झाडं आहेत ना, जसं ऑफिस टाइम वगैरे, जे तुम्ही लावू शकता आणि ते दिसायला पण खूप एस्थेटिक दिसतं. आता हे जे मी तुम्हाला सगळे सांगितले तर तुम्ही व्हर्टिकल गार्डनिंग कसं करू शकतात आणि त्याच्यासाठी काय काय पर्याय आहेत ते मी तुम्हाला सांगितले. आता पुढे अजून एक तुम्हाला प्रकार सांगते, तो म्हणजे बाल्कनी ग्रिलचा वापर तुम्ही करू शकता. आता बऱ्याच घरांना थोडीशी जागा असते आणि डायरेक्ट ग्रिल असते. आजकाल असे मोठमोठ्या बिल्डर्सचे ज्या काही बिल्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये हे दिसून येतं. मग तेव्हा ना बाल्कनीच्या ग्रिलचा पुरेपूर वापर करून तुम्ही जागेची पण बचत करा आणि तुमचं घर सुद्धा छान दिसणार आहे. त्यासाठी तुम्ही रेलिंग प्लांटर्स करू शकतात. कुंडीसारखेच असतात जे थेट तुम्ही बाल्कनीच्या ग्रिलवर अडकवू शकतात. तुम्हाला कुठल्याही गॅलरीमध्ये ते मिळून जाणार आहे, नर्सरीमध्ये मिळणार आहे. बाजारामध्ये दोन्ही बाजूंना टांगता येणारे अशा प्रकारचे प्लांटर्स उपलब्ध आहेत जे तुम्ही वापरू शकता. पुढे आहे हँगिंग पॉट्स. खूप सुंदर आणि एस्थेटिक दिसतात हे. छताला किंवा ग्रिलच्या वरच्या भागाला हुक करून तुम्ही ते टांगू शकता. ते दिसायला खूप सुंदर दिसतं. आता तुम्ही काय लावलं पाहिजे तर त्या टांगत्या कुंड्यांमध्ये ना मनी प्लांट खूप छान दिसतात, स्पायडर प्लांट आहे ते खूप छान दिसतं, टर्टन वाईन आहे किंवा फन प्लांट जे आहे ना ते सुद्धा खूप 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 छान दिसतं. ऑफिस टाइम जे फुलझाड आहे ते सुद्धा तुम्ही लावू शकतात. खूप एस्थेटिक, खूप भारी ओव्हरऑल तुमच्या गॅलरीचा लुक हे बदलवतं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, मोकळ्या जागेचा स्मार्ट वापर तुम्ही आता कसा करायचा ते पण सांगते. चौकोनी किंवा आयताकृती कुंड्यांचा वापर करा. म्हणजे काय तर गोल कुंड्यांपेक्षा ना चौकोनी कुंड्या एका कोपऱ्यात किंवा कडेला ठेवल्या ना तरी जागा कमी घेतात. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे कुंड्यांची निवड करू शकता. आजकाल मार्केटमध्ये खूप एस्थेटिक दिसणाऱ्या कुंड्या आहेत ज्या तुम्ही वापरू शकता. पुढे म्हणजे फोल्डिंग फर्निचर. बाल्कनीचा बसण्याची जी काही जागा आहे ना ती हवी असेल तर तुम्हाला ना भिंतीला जोडलेले फोल्डिंग टेबल्स किंवा लहान फोल्डिंग खुर्च्या सुद्धा वापरू शकता, जेणेकरून झाडं सुद्धा राहतील आणि तुम्हाला बसायला सुद्धा जागा मिळेल. आता रोप निवडताना काय काळजी घ्यायची हे सुद्धा सांगते. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे खूप मोठ्या झाडांऐवजी मध्यम आणि लहान आकाराची झाडं तुमची जर गॅलरी छोटी असेल तर तुम्ही निवडा. जसं की तुळस ही मॅन्डेटरी आहे. पुढे आहे ते म्हणजे कोरफड आहे. इंडोर प्लांट्सचा आपण एक व्हिडिओ बनवलाय, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स कळतील. किंवा अगदी आर्टिफिशियल प्लांट्स असतात ते तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर सौंदर्य वाढवण्यासाठी काही टिप्स सुद्धा यामध्ये देते. जसं की या सगळ्या बाल्कनीला तुम्ही लाईटनिंग करू शकता. टांगत्या कुंड्यांवर किंवा रॅकवर फेरी लाईट्स आजकाल मिळतात, त्या तुम्ही लावू शकता. रात्रीच्या वेळेस त्या खूप सुंदर दिसतात. बाल्कनी अतिशय एस्थेटिक दिसते आणि एकदम फोटोजेनिक वाटते. पुढे म्हणजे मल्टी लेयर्ड मांडणी. लहान कुंड्या पुढे किंवा मोठ्या कुंड्या मागे असं ठेवून सुद्धा तुम्ही बाल्कनीला आखीव रेखीव असं छानपैकी रूप देऊ शकता. पुढे म्हणजे एकाच रंगाच्या किंवा मॅचिंग कुंड्या सुद्धा वापरू शकता. जसं की पांढऱ्या किंवा क्ले पॉट जे आजकाल आहेत ते मोठ्या प्रमाणात वापरले जातात, जे एकदम टापटीप दिसतात आणि मोठी सुद्धा तुमची सगळी गार्डनिंगची जागा दिसते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, कमी जागेतही व्हर्टिकल रॅक्स, रेलिंग पॉट्स आहेत किंवा हँगिंग प्लांटर्स जे आहेत ना त्यांचा मेळ साधून तुम्ही तुमची ही जी छोटीशी बाल्कनी आहे ना ती इतकी सुंदर सजवू शकता. म्हणजे जर तुम्हाला झाडं लावायची हौस असेल ती सुद्धा भागेल, बाल्कनीमध्ये बसायची हौस असेल ती सुद्धा भागणार आहे आणि हो तुम्हाला दिसताना सुद्धा खूप प्रसन्न वाटणार आहे. कारण घरामध्ये जेव्हा आपण झाडं लावतो, छोटी छोटी रोपं लावतो तेव्हा ती खूप सुंदर दिसतात आणि आजकाल मोठमोठे
जे काही प्रोजेक्ट्स बनत आहेत बरेचदा ना त्यांचे पण काही एटिकेट्स असतात आणि त्यामुळे ते भरपूर झाडं अशी लावून देत नाहीत. मग तुम्ही इंडोर आतल्या आत किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये अगदी मेंटेन करता येईल अशी सगळी ही झाडं लावू शकता. अशा प्रकारची मांडणी करू शकता म्हणजे त्यांचं सुद्धा ॲसिडिक खराब होणार नाही आणि तुमची सुद्धा हाऊस भागणार आहे. त्यामुळे याच्या पुढे तुमची बाल्कनी किती पण छोटी मोठी असू दे, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे त्याला छानपैकी सजवू शकता, जेणेकरून तुमचं मन प्रसन्न राहील, घर प्रसन्न राहील, भरपूर ऑक्सिजन मिळेल, भरपूर ऊर्जा मिळेल आणि भरपूर पॉझिटिव्हिटी राहील. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आमच्या गार्डनिंगच्या सगळ्याच व्हिडिओवर तुम्ही खूप जास्त प्रेम करताय. गार्डनिंगच्या रिलेटेड कुठलीही मनामध्ये प्रश्न असतील मला नक्की कमेंट करून सांगा. आपण त्याचे खास व्हिडिओज बनवू किंवा खास तज्ज्ञांकडनं त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. भरपूर शेअर करा आणि लोकमत सखीवर असंच प्रेम करा.